मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे आपण आपल्या गावातील झेडपी स्कूल म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि आजचा 15 ऑगस्टचा दिवस हा सगळ्यांसाठी खूप खूप आनंदाचा दिवस आहे. कारण आजच्या दिवशीच 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आज आहे 78वा स्वतंत्र दिन. सो आज आपण आलो आहे मराठी शाळेमध्ये. बघूया आज आपल्याला काय काय पाहायला मिळतंय, जुन्या आठवणी कशा आपल्याला सर्वांना आपल्या उजागर करता येतील ते पाहूया. चला. सो पहिल्यांदा गावातलं ग्रामपंचायतचं झेंडावंदन होतं आहे. गावचे सरपंच भगवान पातावरे आणि ही आहे आपली मराठी शाळा. सर्वांनी लक्ष द्या. आज आपल्या स्वतंत्र भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा होत आहे. आपल्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि आपले जे आदर्श गाव पाहुणेवाडी, या पाहुणेवाडीच्या ध्वजारोहण आपल्या गावचे सरपंच तथा प्रथम नागरिक माननीय श्री भगवानराव दत्तात्रय तावरे यांना विनंती करतो की आपण कृपया ध्वजारोहणासाठी यावे. सर्वांनी लक्ष द्या. आपल्या विविध कार्यक्रमासाठी पाहुणेवाडी यांच्या वतीने सर्वांचे हार्दिक असे स्वागत. आपला 78वा स्वातंत्र्य दिन आपण येथे साजरा करत आहोत. या आपल्या विविध कार्यकारी सोसायटी येथील ध्वजारोहण या सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय गणेश आनंद तावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
तरी मी गणेश अनंत तावडे यांना विनंती करतो की आपण कृपया ध्वजारोहणासाठी समोर यावे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा हम बुलबुलें हैं इसकी ये गुलसितां हमारा हमारा सारे जहां से अच्छा या गावठाणच्या अंगणवाडीचं ध्वजारोहण माजी सैनिक श्री सुरेश दगडोबा पुढे या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी मी सुरेश पुढे यांना विनंती करतो कृपया आपण गावठाण अंगणवाडी येथील ध्वजास्तंभाच्या जागी उपस्थित राहावे. यानंतर आपलं अंगणवाडी केंद्र अंदोबाची वाडी या ठिकाणचं ध्वजारोहण माजी सैनिक श्री महादेव पुनाराव बंडलकर यांच्या हस्ते होणार आहे. श्री महादेव बंडलकर यांना विनंती करतो कृपया आपण अंदोबाची वाडी अंगणवाडी या ध्वजास्तंभाच्या जागी उपस्थित राहावे. सर्वप्रथम आपण प्राथमिक शाळा पाहुणेवाडी येथे ध्वजारोहण करणार आहोत. श्री गंगाधर रामकृष्ण गाडगे आपणास विनंती आहे कृपया आपण ध्वजारोहणासाठी या. सर्व तिन्ही मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आपल्या ध्वजास्तंभाचं पूजन करण्यास सुरुवात करावी. अंगणवाडीचं ध्वजारोहण मान्य श्री सुरेश पुढे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. प्राथमिक शाळेचं ध्वजारोहण श्री गंगाधर रामकृष्ण गाडगे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तर अंगणवाडी केंद्र अंदोबाची वाडी येथील ध्वजारोहण मान्य श्री महादेव पुनाराव बंडलकर यांच्या हस्ते होत आहे. तीनही मान्यवरांना विनंती आहे की आपण ध्वजस्तंभ पूजन करावं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा हम बुलबुलें हैं इसकी ये गुलसितां हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा एक साथ राष्ट्रगीत सुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल वितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे एक साथ राज्यगीत सुरू. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा निधी नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या
जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा काळ्या छाती बरी गोरई अभिमानाची रेणी हा कोराजी मनगटे खेळती बघेनी हा दारिद्र्याच्या उन्हात भिजला निर्भयाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिंकला देश गौरवासाठी जिंकला दिल्लीतही टक्कर राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन धार मातृभूमि का तन मन धार झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमारा शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रणपूर्ण हमार तब होवे प्रणपूर्ण हमार झंडा ऊंचा रहे हमार विजयी विश्व तिरंगा प्यार झंडा ऊंचा रहे हमारा भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत स्वतंत्र सैनिकांचा विजय तिन्ही ठिकाणच्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे. यानंतर एक सूचना आहे. आपल्या शाळेच्या माझ्या उजव्या हाताला शिलाफलक आहे, तेथेही आपल्याला सलामी द्यायची आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे, एक साथ बाहेर शिलाफलक जे आहे त्याच्याकडे सर्वांनी तोंड करून उभा राहायचा आहे. हा शिलाफलक प्रत्येक गावोगावी जो आहे तो केवळ याची साक्ष देण्यासाठी आहे की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक जणांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. आणि आपल्या पाहुणेवाडीमधीलही दोन ज्यांनी देशासाठी सेवा करताना ज्यांना वीर मरण आलं त्यांच्याही स्मरणार्थ हा येथे शिलाफलक उभारलेला आहे. तर याला आपल्याला सर्वांना सलामी द्यायची आहे. तर सर्वांनी सावधान स्थितीत उभा राहा. तीनही आजचे ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्या तीनही मान्यवरांना विनंती आहे यांनी स्वीकारावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. घटनामुक्ती अध्यक्ष आपणही या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहावे अशी विनंती. आता या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आज येथे झालेली आदेशच्या पदाची सूचना मांडली. त्याच मी सर्व पाहुणेवाडी ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि सोसायटीचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी मित्र या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. पूरा बेविश्वास हम होंगे कामयाब एक दिन हम चलेंगे साथ साथ आगे हाथों में हाथ हम चलेंगे साथ साथ इतनी से है कि हम सब हिंदुस्तानी है माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों सभी को स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं। जैसे कि हम सबको पता है कि आज 15 अगस्त है और हम सब यहाँ अपने देश का 78वां स्वतंत्रता दिन मनाने के लिए उपस्थित है। आज सबसे पहले हमें उन सेनानियों को नमन करना चाहिए जिन्होंने अपने भारत को आजाद करने के लिए अपना सब कुछ दांव पर लगा दिया था। मुझे भारतीय होने पर गर्व है। मैं अपने देश से बहुत प्यार करती हूँ। हमें 1947 में ब्रिटिश शासन से आजादी मिली थी। यह दिन हमें शांति, प्रेम और एकता से रहना सिखाता है। 15 अगस्त यह
यानंतर इयत्ता 7वी मधीलच विद्यार्थी आहे तेजल पडळकर. पुढचा विद्यार्थी आहे आजिम शेख. त्यांनी तयार राहायचा आहे. तेजल पडळकर इयत्ता 7वी. ना पूछो इस जमाने से हमारी क्या कहानी है, ना पूछो इस जमाने से हमारी क्या कहानी है, हमारी पहचान बस इतनी सी के हम सब हिंदुस्तानी है, हम सब हिंदुस्तानी है. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, मान्यवर पालक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भारत हा अनेक सण आणि उत्सवांनी सजलेला देश आहे. परंतु या सर्वात आजचा दिवस खास आहे, कारण आज उत्सवांचा उत्सव आहे. या महान भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे मनोगत आपल्यासमोर सादर करते. मित्रांनो, या दिवशी 1947 साली आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीविरुद्ध मुक्त झाला. 200 वर्षाच्या काळोखात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली. स्वतंत्र भारत हे राष्ट्र जन्माला आले. या 200 वर्षाच्या काळात आपले अनेक पूर्वज पारतंत्र्यात जन्मलेत आणि पारतंत्र्याचं स्मरण पावलेत. परंतु मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत, कारण आपण स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहिला. परंतु काळ रात्रीच्या गर्भात लपलेल्या या सोनेरी स्वातंत्र्याचा विषत्कार घडवून आणण्यासाठी रक्तरंजित करावं लागलं. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने आज आपण स्वतंत्र श्वास घेत आहोत. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापना करून ब्रिटिशांशी लढा दिला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या ठिकाणी आणि अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या तारुण्यातच भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि हे बलिदान देताना त्यांच्या ओठावरचे शब्द होते, लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा, लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इन्कलाब लाएगा, मेरे लहू का हर एक कतरा इन्कलाब लाएगा. अशा अनेक वीरांचा संघर्ष, त्याग आणि समर्पणाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवते. जय हिंद, जय भारत. खूप छान तेजल. यानंतर आजिम शेख इयत्ता 7वी. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव आजिम आहे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेले माझे बालमित्र मैत्रिणी, मी आज तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. आज 15 ऑगस्ट म्हणजे भारतात स्वातंत्र्य दिनात 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आपल्या भारत देशावर माझे खूप प्रेम आहे. मला एवढेच वाटते की आपल्या भारत देशावर आपण सर्वांनी प्रेम करावे. एवढं म्हणून मी माझी भाषण जय हिंद, जय महाराष्ट्र. ना पूछो जमाने से कि हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस इतनी है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है. नमस्ते, मेरा नाम दिया संतोष मध्य है. मैं आपको 15 अगस्त के बारे में 2-4 शब्द बताने वाली हूँ. आप ध्यान से सुन लो. यही मेरे चरणों से प्रार्थना है. सभी को स्वतंत्रता दिन की हार्दिक बधाई हो. प्रतिवर्ष 15 अगस्त के दिन को भारतवासी स्वतंत्रता दिन के रूप में मनाया जाता है. भारत को 15 अगस्त 1947 के दिन सूर्य आजादी प्राप्त हुई थी, जिसका लोगों को वर्ष से इंतजार था. इस ही दिन भारत के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू ने लाल किले पर राष्ट्रीय ध्वज फहराया था. लोग गुलामी की जंजीरें तोड़कर बहुत प्रसन्न हुए थे. तब से भारत बहुत उन्नति कर चुका है. यह दिवस हमें अपने महान स्वतंत्रता सेनानियों तथा शहीदों का स्मरण कराया जाता है. मैं जाते जाते अपने भाषण का समापन शायरी से करना चाहूंगी. देशभक्तों से ही देश की शान है, देशभक्तों से ही देश का मान है. हम उस देश के फूले यारो, हम उस देश के फूले यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है. जय हिंद, जय भारत. गोल केली जाणार नाही. मधुर होती ज्यांची वाणी, अशा या अहिल्याबाईंना माझा प्रणाम. मैं झांसी की रानी, मैं ये वादा करती रहूंगी, जब तक मेरे शरीर में खून है तब तक मैं झांसी को कुछ नहीं होने दूंगी. ये झांसी में नहीं दूंगी, नहीं दूंगी, नहीं दूंगी. होय, मी सावित्री जोशीला फुल्यांनी मला ज्ञान दिले. हे ज्ञान समाजाला देण्यासाठी तर फुलांनी देवालयात पहिली शाळा मुलीची सुरू केली. मी पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होते. शिक्षण हे बाकीचे दूध आहे. धन्यवाद. मेरा रंग बसंती चोला, मेरा रंग बसंती चोला, मेरा रंग बसंती चोला, मेरा रंग बसंती चोला. नमस्कार, मेरा नाम संभव है. मैं 7वीं कक्षा में पढ़ता हूँ. मैं भगत सिंह धरती माँ का बेटा हूँ. मेरा जन्म 1960 में हुआ था. आज मुझे फांसी होने वाली है, लेकिन मुझे कोई अफसोस नहीं. मुझे मार भी सकते हैं, लेकिन मेरे
यशस्वी झाले, आझाद झाले, माझ्या पायातील शिकला गळून पडला आणि मी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाले. जय हिंद. सर्व मान्यवर, महिला मंडळ, ग्रामस्थ आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझे मित्र, सर्वांना माझा 15 ऑगस्टच्या निमित्ताने नमस्कार. मी 2-4 शब्द सांगणार आहे, परंतु लहान मुलांनी थोडं लक्षात ठेवावं. एक तो प्रधानमंत्री सांगून गेले की आराम करणं आराम आहे. तुम्ही फार झोपता, सकाळी 8 वाजेपर्यंत झोपू नका. सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, अभ्यास करा, शाळेवर वेळेवर या आणि वेळेवर जा. दुसरी गोष्ट अशी आहे की शरीर मजबूत ठेवा आणि फौजमध्ये भरती व्हा आणि देशाचं संरक्षण करा. हा झेंडा आपला सर्वस्व आहे. झेंड्याचा अपमान नाही झाला पाहिजे. तुम्हाला ते झेंडे दिले, ते झेंडे जपून ठेवा किंवा पेटीत ठेवा, परंतु खाली पडून देऊ नका. हाच आमचा भारत. जय हिंद, जय महाराज. शांत बसायचं सर्वांनी. आज आपल्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यासाठी पाहुणेवाडी ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ तसंच शाळेतील विद्यार्थी कार्यक्रम एंड झालेला आहे. सगळे आपल्या आपल्या क्लासरूममध्ये गेलेले आहेत. चला बघूया आपण कोणाचा क्लासरूम कसा आहे. ओ देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. शान तेरी ना कम होने दे